अं, आता कोण म्हणणार प्रार्थना? अच्छा, अंश म्हणणार पहिलं कडवं. ठीक आहे. अजून पहिलं कडवं अंश. दुसरं लवकर हँड रेस करा पटकन. दुसरं कडवं कोण म्हणणार? पूर्वा म्हणते का दुसरं कडवं? हो मॅम. ठीक आहे. आणि तिसरं कडवं? मीर, तुझी प्रार्थना पाठ झाली का रे? तिसरं कडवं निर्मिती म्हणेल. चला सुरू. अंश सुरू करा. छान ताट बसा, हात जोडा. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना, धर्म जाती प्रांत भाषा वेश सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा सरोपणा शुद्धतेचे चांगले, मानसाने मानसाशी मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. भोगताली दाटला अंधार दुःखाचा जरी, सूर्य सत्याचा उगवेल आहे खातरी. तो बरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना अन लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले, पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. आता अंश आणि पूर्वा दोघांनी प्रार्थना नीट ऐका आणि पुन्हा नीट पाठ करा. ठीक आहे. अंश, थोडं उच्चारांमध्ये थोडी गडबड झाली आहे. निष्ठा नाही आहे, निष्ठा आहे. ठीक आहे. आमुचे असं आहे. ठीक आहे. तर थोडस 2-4 वेळा ऐका. रेकॉर्डिंग आहे प्रार्थनेचं. हो ना पूर्वा? हो काय मॅम. विसरले? फक्त मागे पुढे झाले. आणि सूर्य सत्याचा म्हणायला पाहिजे ना. हा तेच तर. नाही म्हणजे तेच म्हणते. ऐका आणि पुढच्या वेळी ऐकून पुन्हा म्हणायची. या दोघांना पुन्हा मी म्हणायला लावणार. ठीक आहे मॅम. पुढच्या रविवारी म्हणून दाखवायची. चालेल. मिहीर, तुझी पाठ झाली का प्रार्थना? तो हात जोडूनच बसला. तुझा व्हिडिओ फ्रीज झाला. त्याचं नेटवर्क नाही बरोबर. तुझं नेटवर्क कुठे छान आहे तिथे बस बघूया. हा पुन्हा लॉग आउट कर आणि पुन्हा लॉग इन कर. घरात कुठे नेटवर्क चांगलं आहे तिथे जा बसायला. त्याचा आवाजही येत नाही आणि फ्रीज पण होतोय. तेच तर. छान हात जोडलेला. हा तर हा तर आपण कुठे होतो? म्हणींमध्ये. तर शेअर करू शकता का मणी मॅडम? हो करते ना. मला को होस्ट करा तुम्ही. मी होस्ट कुठली आहे. करू? डोळ्यात केर कानात फुंकर करू का? करा ना, जरा सांगता येईल ना. थांबा एक सेकंड. आहे का तुम्ही पोस्ट? तुम्ही मला बघू द्या ना. मला नाही पोस्ट करू का? नाही होस्ट नका करू. को होस्ट नाही करता येणार का तुम्हाला? मला येते की का नाही? हा आलं ना. ठीक आहे. त्याच आता एक आपण नुसतंच ऍक्च्युली तसं जर सांगितलं, डोळ्यात केर आणि कानात फुंकर असं जर असेल, वैशाली नितीन मॅम, काय मी लीव करू शकते? माझा डान्स क्लास आहे.
कर कर. ठीक आहे मॅम. जो- ती डोळ्यात केअरचीच करू का मॅडम फक्त? करा ना, एक करा, कुठलीही चालेल. एक करते हो चालेल. त्याचा आरवचा काय प्रॉब्लेम होतोय काय कळत नाही. बरेच वेळा गडबड होते ना. त्याला पण लिंक लागत नाही ना, मग काय शिकवतोय काय. दिसलं का? दिसतंय मॅडम, दिसतंय का? हो, दिसतंय दिसतंय. हा, बस आडवं करू का असंच राहू देऊ? ठीक आहे ठीक आहे, चांगलं दिसतंय. हा, आता बघा. तर काय सांगितलं होतं माहितीये का तुम्हाला मॅडमनी, की या चित्रावरनं तर कळतच आहे की काय होते. आई, मुलगा डोळा चोळतोय आणि काय आई कुठे फुंकर घालते? कानात. मग आता बघा, डोळ्यात कचरा, कानात फुंकर, अशी ती म्हण आहे. डोळ्यात केर आहे, केर. केर केर, हा. डोळ्यात केर आणि कानात फुंकर, असं त्या चित्रावरनं कळतंय बघा. आलं लक्षात? काढा मॅडम, मुलं दिसत नाहीत. चित्रातच कळतंय ना की काहीतरी म्हणजे कसं त्याचा अर्थ कळला का? काय 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 असू शकतो मग? कोण सांगेल अर्थ? आता काय म्हणजे त्याचा अर्थ कुणाला कळला का? काय टाईप करायची गरज नाही, एवढं पटकन होतं, वर नाव ऑटोमॅटिक येतात. कोण सांगू शकतं? निर्मिती, सुरभी, म्हणजे काय 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 कळलं तुम्हाला त्यातनं? त्याच्या डोळ्याला फूक मारायच्या जागी कानाला मारतीये. हा, म्हणजे काय, म्हणजे आपल्याला त्याच्यावरून दुसरा अर्थ काय काढता येतो? तर आता खरा अर्थ काय आहे? त्याच्या मागे खरा अर्थ असतो. खरा अर्थ दडलेला असतो. काय असावा? काय असं थोडासा विचार करा, काय असेल? काय करते आई? ती आई बरोबर करतेय का? मे बी प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच आहे, पण ती सोल्युशन काहीतरी दुसऱ्यालाच कळते. करेक्ट. आता हे मराठीत सांग बघू. मॅम, काय चाललंय? वर्ग मॅम, कुठे? वर्ग झूम वर. तू कुठे होतास? मी दुसऱ्या क्लासमध्ये गेलो होतो, एक होता. त्या क्लासमध्ये गेलो तो. काय नाही, त्या मणी पाठवल्या होत्या ना मॅडमनी, त्याच्याबद्दल बोलतोय. अच्छा. तू केलं का? हा, चौथं वालं. चौथं. हा, चौथं का तिसरं? चौथं ते एक आई होती आणि ती डोळ्याला कानामध्ये फुंकत होती. येस, त्याच चाललंय बरोबर. तर त्याची म्हण लिहिलीस का तू? त्याने मला लिहिलं. आली. लिहिली कळली नाही का? कळली की नाही कळली? कळली, मी पिक्चर बघून थोडं कळलं मला, पण पूर्ण म्हण काय होती ते कळलं नाही. कळलं नाही? बरं. डोळ्यात केर आणि कानात कानात फुंकर. फुंकर. तर त्याचा ओके, अर्थ आता त्याचा बेसिकली लाईक बीट म्हणायचं नाही, मराठीत सांग सगळं. प्रॉब्लेम म्हणजे काय? मराठीत प्रॉब्लेम काय? अडचण. हा, अडचण काहीतरी अडचण. वेगळीच आहे, पण आई अडचण. हा, कुठल्या तरी दुसराच उपाय काढते. दुसराच उपाय काढते. असं नाही, कोणी पण. म्हणजे आता हा, म्हणजे तेच. पण म्हणीवर फोकस केलाय ना,
तर म्हण सोडून जर बाकीचं बोललो तर ते तसं डोळ्यात केर कानात फुंकर. जो विषय चाललाय तो सोडून जर काही कोणी वागत असेल तर त्याला म्हणजे समस्या दुसरीकडेच आहे हा आणि उपाय दुसरीकडे करणं चालू आहे. असेच समस्या डोळ्यात आहे आणि उपाय कानाचे करतात आहेत. असेच कळलं? म्हण आहे माहितीये का, आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी. रामेश्वरी. सोमेश्वर आहे कोकणामध्ये आणि रामेश्वर आहे आपलं दक्षिण टोक. हा जे आग लागली आहे सोमेश्वरला आणि बंब चाललाय रामेश्वरला. ठीक आहे. आता असं. नुसते अर्थ बघून घ्या. आपण याच्यावरच्या गोष्टी असतील त्या आपण नंतर हा घेऊ. महत्वाचा भाग आहे म्हणीतला, की त्याच्या मागे खूप मोठा अर्थ असतो. की म्हण बरोबर दिसते तशी नाहीये ती, तेवढीच नाहीये, त्याच्या मागे खूप मोठा अर्थ असतो. तो आपण समजून घ्यायला पाहिजे, तर आपण त्या वापरू शकतो. बरं? आणि छोट्या कमीत कमी शब्दात मोठा अर्थ सांगता येतो त्याच्यामुळे. बरोबर. समजलं का? ठीक आहे, आपण असं करू. म्हणी अजून पुन्हा नंतर घेऊ. चालेल? एक अजून होती आवळा देऊन कोहळा काढणे. एक होती उथळ पाण्याला खळखळाट फार. ठीक आहे. तर याच्यात उथळ म्हणजे खळखळाट म्हणजे ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतरच त्या म्हणीचा अर्थ कळेल. विहीर आणि ओढा, वाहणारा जो ओढा असतो, कालवा, ओढा, नाला, तर दोन्ही असं पाहिलंय का? विहीर पाहिलीये? कोणी कोणी विहीर पाहिलीये? कोणी? एक फोटो एक वेळा शेअर करू का पटकन? नाही, उथळ पाण्याला नाहीये. हा विहिरीच्या मी पाण्यात का? मी ऍक्च्युली खरी विहीर पाहिली नाहीये, पण मी फोटो पाहिजे. मी खरी विहीर पाहिलीये का विचारते. फोटो तर आम्ही पण आता दाखवू शकतो. खरी विहीर पाहिलीये का कोणी? हो मम्मी पाहिजे. पाहिलीये. मग पाण्याला त्याचा किती आवाज होता सांगा? मी पण पाण्याचा आवाज होता का? हा, विहिरीच्या पाण्याला आवाज होता? आता हा जो दाखवतात ना तो झरा आहे. चित्रात जो आहे ना तो झरा आहे. ओढा ओढा ओढा, झरा. हा ओढ्याचं पाणी आहे ते. ठीक आहे. हा तर ते असं खोल आणि संथ नसतं, ते वाहतं असतं. आवाज कसा करतं मग ते? खळखळ आवाज येतो ना. विहिरीच्या पाण्याला आवाज होता का? तुम्हाला सांगा मला, कोणी ज्याने विहीर पाहिलीये त्या विहिरीच्या पाण्याचा काही आवाज येत होता का तुम्हाला? असं म्हणजे असं होता, आवाज होता. कसा होता आवाज? असा कसा आवाज राहणार? खोल असते विहीर, वरती आवाज येतो का? विहिरीचं पाणी वाहतं असतं का? एका ठिकाणी संथ असतं ना. असं असं असतं. नाही ग, नसतं. खळखळाट. वेल विहीर म्हणजे वेल. विहीर म्हणजे वेल, जी बांधलेली असते आणि जमिनीच्या खाली खोदलेली असते, खणलेली असते ती. हे ठीक आहे? नसतंय. हा मग खळखळ त्याच्यामधलं पाणी वाहतं असतं का? मग त्याचा आवाज येणार का? ते संथ असतं पाणी, एक शांत अगदी. काहीच जेव्हा आपण खडा टाकतो त्याच्यामध्ये, तेव्हाच त्याच्यामध्ये तरंग उठतात, नाहीतर काहीच होत नाही पाण्याला. पाणी अगदी संथ आणि शांत राहतं विहिरीतलं. ठीक आहे. आणि ओढ्याचं पाणी कसं असतं? स्ट्रीमचं पाणी कसं असतं? वाहतं असतं ना. हो मॅम. हा तर त्याचा आवाज कसा येतो? असा खळखळ खळखळ आवाज येतो, हो ना. हो मॅम. हा तर शॅलो वॉटर मेक्स मच नॉईस. काय माहितीये का ही म्हण? निर्मिती आणि जियाला माहिती असेल. जिया, हो मॅम. हा व्हिडिओ ऑन तुला माहिती? व्हिडिओ ऑन कर. मॅम माझे इंटरनेट आज बरोबर नाहीये, लाईट यायले जायले. बरं ठीक आहे. तर उथळ पाण्याला खळखळाट फार, ही म्हण जी आहे ती तुम्हाला आता सध्या कळणार नाही. जाऊ दे, आपण त्याला नंतरच का घेऊ. कळणार? हा का? उथळ याचा आवाज ऐकलाय की नाही पाण्याचा? त्याच्या मागचा अर्थ काय आहे माहितीये तुम्हाला? ज्याच्याकडे कमी ज्ञान असतं तो फार बोलतो, ज्याच्याकडे खरंच ज्ञान असतं तो कमी बोलतो. इंग्लिश मध्ये पण अशीच एक म्हण असेल मला. असं आहे, सगळीकडेच आहे त्या म्हणी. तीच तर सांगितली मी तुम्हाला आता. शॅलो वॉटर मेक्स मच नॉईस.
आता लक्षात शॅलो वॉटर म्हणजे उथळ पाणी उथळ जे वर असतं त्याचा आणि आवाज खूप खूप होतो. आवाज खूप होतो. तो खूप बडबडतो, त्याला काही नॉलेज नसतं, काही ज्ञान नसतं. पण जो खरंच ज्ञानी असतो, अभ्यासू असतो, तो त्याला पूर्ण माहित असल्याशिवाय बोलायला जात नाही. पण अर्धा असा हे म्हणतात की नाही, थोडंसंच नॉलेज असतं, ते त्याला दाखवायचं असतं की आपल्याला खूप माहिती आहे. मग तो काय पण बोलायला लागतो. त्याला म्हणतात उथळ पाण्याला खळखळाट फार. अशीच एक म्हण आहे की अगदी सेम नाही, पण अर्ध्या हळकुंडाने पिवळं होणं, हा ते पण ते तसंच आहे ठीक आहे. त्याचा. म्हणजे थोडंसंच नॉलेज असतं, थोडीशीच माहिती असते आणि त्याच्यावर असं दाखवतात ते की मला किती ज्ञान आहे की मी आणि हुशार आहे आणि मी असं किती नुसतं हुशार आहे. शो ऑफ करणे हम्म, त्याला म्हणतात उथळ पाण्याला खळखळाट फार. ठीक आहे. फार. हे एक छान आहे. आवळा देऊन कोहळा काढणे, ही जमेल तुम्हाला. आवळा कसा असतो? आवळा केवढा असतो? आवळा आणि कोहळा त्यांच्या दोघांच्या. कोहळा माहितीये का? व्हाईट कोहळा पंपकिन. माहितीये का? अरे हो. कोहळा माहितीये का? व्हाईट पंपकिन. भोपळ्यासारखा असा मोठा. पंपकिन म्हणजे पंपकिन भोपळा. कोहळा भोपळा. हा. ठीक आहे, असंच घ्या. आतून पांढरा असतो, कोहळा एवढा पांढरा मोठा. म्हणतो आपण, त्याला कोहळा म्हणतो. खूप मोठे मोठे असतात. ऍश गॉड. ठीक आहे. निर्मिती, तुला काही बोलायचंय का? अनम्यूट. बोलतेस तर मग अनम्यूट कर ना. आईशी बोलत असेल. हा काय माहिती. हा तर आवळा देऊन स्वतः कोहळा आठवलं काढणे. बाई आता आईशी. याचं सोप्प आहे. आवळा द्यायचा आणि कोहळा घ्यायचा. काढायचा. हो. हा काढणे हा आणि काढून घ्यायचा. दोघांच्याही राहू आकारावरून ही म्हण पडली आहे. कोण सांगू शकेल? आवळा देणे म्हणजे आपण काय जर छोटं तर मग आपल्याला आणि ते आपल्याला मोठी गोष्ट देतात. म्हणजे जसं की आपण त्यांना छोटीशीच गोष्ट देतोय आणि ते आपल्याला मोठी गोष्ट देतात. तर ती आपल्या देतो नाहीये, त्यांच्याकडून काढून काढून घ्यायचं. घ्यायचे. हो. रमा म्हणजे घेणार. छोटी गोष्ट देऊन त्यांच्याकडून मोठी गोष्ट मिळवायची. त्याला रमा. म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणे. कळलं सगळ्यांना? आवळा ओके. त्यांचा आकार लक्षात घ्यायचा. आवळा किती छोटासा असतो. मग छोटीशी गोष्ट देऊन मोठी गोष्ट घेणे त्यांच्याकडनं, त्याला म्हणतात आवळा देऊन कोहळा काढणे. ठीक आहे. आणि शेवटचा आहे आता एक, ज्या गावच्या बोरी आणि त्याच गावच्या बाभळी, सगळे जण एका माळेचे मणी. हा एका माळेचे मणी म्हणजे काय असायला हवं, सांगा बरं मला. सगळे सगळे इक्वल सारखंच. म्हणजे सगळे सारखेच. ठीक आहे. दर्ग्याचा. म्हणजे सगळे सगळे एकसारखेच. त्यामुळे तुम्ही जर त्यांच्याकडून वेगळं काही बघायची अपेक्षा करत असाल तर ते शक्य नाही, कारण ते सगळे एका माळेचे मणी. म्हणजे ज्या गावच्या बाबळी त्याच गावच्या, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. बोरी म्हणजे ऍक्च्युली बोर. बोर बोर माहिती आहे सगळ्यांना? बोर, छोट बोर असतं, आंबट गोड, माहिती का? अंजीर. हो. ते संक्रांतीला. ह्यानी दिलं होतं, शबरीनी. हा शबरी. बरोबर. बरोबर. ठीक आहे. तर ते बोर. आणि बाभळी म्हणजे बाभळीचं एक झाड असतं. ठीक आहे. मोठं झाड असतं बाभळीचं, आणि बोरीचं पण झाड. आता बोराच्या झाडाला पण काटे असतात, बाभळीच्या झाडाला पण काटे असतात. ठीक आहे. दोघांचे जे काही काही म्हणजे काही बाबतीत समानताच असते. त्यामुळे ज्या गावच्या बोरी त्या गावच्याच बाभळी. तर म्हणजे जिथं चांगलं आहे तिथं वाईट पण आहेच, जिथं वाईट आहे हा तिथं चांगलं पण आहेच, असं त्याचा अर्थ आहे. हा पण ते सगळे एकमेकांच्या साथीने सोबत राहतात. हम्म. ठीक आहे. म्हणजे काही त्यांना दुसरं कोणी काय म्हणतात त्याला, दुभंगू शकत नाही. म्हणजे त्यांना त्यांच्यात काय म्हणतात, दुजा भाव आणू शकत नाही, असं झालं ते, है ना. एकत्रित राहणे त्याला म्हणतात ज्या गावच्या. हा त्या म्हणजे एकाच गावात दोन्ही गोष्टी आहेत, चांगलंही आहे वाईटही आहे. कारण बाभळीचे फक्त काटे असतात, त्याला फळं बिळं काही नसतात.
आणि बोर तर झाडाला लागतात ना, म्हणजे ज्याचा उपयोग होतो तेही तिथेच असतं आणि काय काट्यांचा काय उपयोग नसतो, पण तेही तिथेच असतात. हा असं. तर असं झालं, ज्या ठिकाणी समस्या त्याच ठिकाणी उपाय. हम्म. ठीक आहे, असं. तू मला ओळखतोस, मी तुला ओळखतो, असं झालं ते. जरा जरा सरळ बैस की, तुला काय नेहमी असं वेगळीच असते. हा, तू त्याला कॅमेराला सरळ कर ना, कॅमेरा आडवा आहे म्हणून. ती एकटीच अशी दिसते. चला, अभ्यास काय आज? तर अशा सोप्या सोप्या आहे, हे मी जस्ट म्हणजे तुम्हाला ते पझल सारखं दिलं होतं ते कोडं म्हणून, त्याला फक्त व्यवस्थित अरेंज करून लिहायला पाहिजे होतं, बस तेवढंच एक्सपेक्ट होतं, बाकी नाही. त्यामुळे पुढच्या वेळी आपण थोड्या सोप्या म्हणी घेऊ. नाही, त्या थोडं त्यांना आधी म्हणी सांगायला लागतील आपल्याला. हो हो, म्हणी चालेल. ना. मी प्रेझेंट लिहू का? हो हो, टाकली तशी मी ग्रुपवर. आपलं कोणता धडा झालेला, त्याला सगळ्यांनी सांगा पटकन. नाळगड झाला ना. कुणाचा होता तो धडा? कुणाच्या शूरतेवर होता? कोण होतं त्याच्यातलं वीर पुरुष? बाजी प्रभू देशपांडे त्याच्यातले बाजी प्रभू देशपांडे. ठीक आहे, तर हा कोण सांगेल थोडक्यात? कारण स्वरा नव्हती, अजून कोण नव्हतं? मिहीर नव्हता, अंश नव्हता. अंश नव्हता का? अंश होता ना. नव्हता ना. कोण सांगेल पटकन 2 मिनिटात काय घडलं त्या दिवशी? सुरभी, सांगू शकतेस का काय झालं त्या काय दिवशी? येते म्हणली, आलीच नाही. हो मॅम, प्रयत्न करते. सांग. मी होणार माझ 3 वर्ग आलायस तू. तू बघतो का बाकीचे व्हिडिओ? नाही. व्हिडिओ बघून कळायला पाहिजे ना, छान स्टोरी, छान गोष्टी छान झाल्यात. चालेल, सुरभी सांगते, लक्ष द्या आता सगळ्यांनी. तर पहिला म्हणजे स्टार्टिंगला सुरुवातीला अफजल खानाच्या वधामुळे तो विजापुरात म्हणजे विजापूर विजापूरचा आदिलशहा चिडला. हा. त्याने मग त्यांनी कुणाला पाठवलं? सिद्दी जोहरची फौज सिद्दी पाठवली जोहरला शिवरायांचा नाश करायला पाठवलं. तेव्हा शिवराय कुठे होते? तेव्हा शिवराय कुठल्या गडावर होते? पन्हाळगडावर होते. पन्हाळगडावर होते. आणि मग त्यांना तिथून आणि कुठे जायचं होतं? हा पावसाळ्याचे दिवस होते. हो, त्यांना कुठे जायचं होतं मग पन्हाळगडावरून सिद्दी जोहर आल्यावर? कुठे जाऊन त्यांना सुरक्षित राहायचं होतं? कुठल्या गडावर जाणार? राजगड नाही. तू वाचलास का धडा? विशाळगड. विशाळगड. राजगड. की नाही काय? तर मग कुणी त्यांना सांगितलं की तुम्ही व्हा पुढे, मी शत्रूला रोखतो. नाही, त्याच्या आधी शिवाजी राजांची अशी काय म्हणतात त्याला ते, हो, आपण थोडक्यात घेतोय, आपण असं पूर्ण डिटेल मध्ये नाही जात आहे. आपण थोडक्यात म्हणजे बघतोय की आपण त्यातनं काय शिकलो किंवा काय कळली मग आपल्याला बाजी गोष्ट. प्रभू देशपांड्यांनी सांगितलं शिवाजी महाराजांना की तुम्ही थांबा, मी त्यांना अडवतो. मी त्या तुम्ही किल्ला थांबा नाही, तुम्ही समोर जा. तुम्ही तुम्ही पुढे जा समोर जा, मी विशाळगडावर, थांबतो आणि शत्रूंना अडवतो. अडवतो. मी गडावर गेला की तोफ सोडा, तोफेचे बार उडवा, म्हणजे मला कळेल म्हणजे मला कळेल की तुम्ही सुरक्षित पोहोचलेला आहात म्हणून. पोहोचलेला आहात. ठीक आहे. आणि मग त्या खिंडीचं नाव काय होतं पहिले? आधी काय होतं? घोडखिंड. गोडखिंड. आणि बाजी प्रभूंनी स्वतःचे प्राण त्याच्यात, ते काय म्हणतात त्याला, प्राणार्पण केले. त्याच्यानंतर पावनखिंड म्हणून झालं. त्यामुळे त्याचं नाव पडलं पावनखिंड.
ठीक आहे, कळलं का सगळ्यांना? ऍटलिस्ट एवढे त्या गोष्टीमधनं ह्या महत्वाच्या मुद्दे कळले सगळ्यांना? तर मी हा मॅम कोण मॅम बोल. तुम्ही कुठे करताय? आपण कुठे काही करत नाहीये. आपण तो जो धडा वाचला त्यातनं आपण काय आपल्याला कळलं ते बघतोय. तुला कळलं होतं का धडा? समजलं होतं का तुला? ती गोष्ट समजली होती का? हो. हम्म तो नव्हता मॅडम मागच्या याला. हा नव्हता का? हो का अंश, तू मागच्या वर्गात नव्हतास का? तू अनम्यूट कर. नाही मॅम. अरे नव्हतास का? मग ठीक आहे, तू व्हिडिओ बघून घे. जे हजर नव्हते त्यांनी व्हिडिओ बघावा. कोण नव्हतं? आरव अवताडे पण होता का? आरव होतास का? हो मॅम. हम्म निर्मिती वाचला का धडा? हो मॅम, मी होती. तू होती. तुला काय कळलं त्यातलं सांग बरं पटकन जरा. मला हे कळलं होतं की अं, आदिलशाह बिजापूरचे त्यांनी सिद्धी जोहरला पाठवलं होतं शिवाजी महाराजांचा नाश करायला. पण मग शिवाजी महाराजांना कळालं आणि मग ते सुरक्षेसाठी त्यांना पावनखिंडला जायचं होतं. तुझ्यासमोर पुस्तक आहे? हो. उघड वरती जायचं होतं उघड ना. उघड. कोण सांगेल? अनघा का? त्याला सांगा जरा तुम्ही. काय? कुठे तुम्ही वर्गात आहात की अजून दुसरीकडे आहात ग? मॅम आहे वरती. मग आपण कशाबद्दल बोलतोय? म्हणजे लास्ट क्लास मध्ये केलं. हा मग तेच तर विचारते मी की तुम्हाला काय कळलं त्या गोष्टीतलं, त्या धड्यातलं. थोडक्यात सांगा पटकन. की शिवाजी महाराजांनी हे काय ते विशाळगडाकडे जायला निघाले तर तेव्हाच सिद्धी जोहरला कळालं की त्याला सिद्धी जोहर आला तेव्हा महाराज कुठे होते? कुठल्या गडावर होते? तेव्हा ते काय नाव आहे गडाचं? पन्हाळगडावर. पन्हाळ गडावर होते. ठीक आहे. आणि तिथून त्यांना सुरक्षेसाठी कुठे जायचं होतं? विशाळगडावर. विशाळगडावर. मग त्यांना जायला कुणी सांगितलं? सुरक्षेसाठी नव्हतं जायचं, तो वेढा उठवायला पाहिजे होता ना. हा तेच. वेढा उठवायला पाहिजे होता ना, कारण गडावरचं दाणा पाणी सगळं शिदोरी म्हटलंय ना त्यांनी. संपत आला होता. संपत आली. आणि किती दिवसाचं एका ठिकाणी राहणार ना राजा? असं राहून चालेल का राजाला एकाच ठिकाणी? म्हणून त्यांनी काय हे पाठवला निरोप की आम्ही खाली येतो, स्वतः येतो आणि तुम्हाला गड ताब्यात देतो, असं त्याला निरोप पाठवला. आणि मग काय झालं? 2 पालख्या निघाल्या ना, एक मुख्य दरवाजाने आणि एक मागच्या चोरवाटेनी. चोरवाटेनी. हा मग शिवाजी महाराज कुठल्या पालखीत बसले होते? मागच्या दाराकडे जी जात होती. हा, म्हणजे कळलं का तुम्हाला कसं त्यांनी फसवलं? हो ना. चक्क फसवलं ना त्यांनी सिद्धी जोहरला. आणि त्या मधल्या वेळात ते पळून गेले विशाळगडाकडे. हो की नाही? आलं लक्षात? मग तुम्ही नीट वाचत नाही म्हणजे. पुन्हा एकदा वाचायला पाहिजे धडा शिकून झाल्यावर. असं वाटतंय ना? नाही तर मग विसरून जा तुम्ही. मी प्रश्नोत्तर लिहायला नाही सांगत आहे कारण वेळ जातोय म्हणून. पण गोष्ट तर लक्षात राहायला पाहिजे ना. बरोबर ना? मग काय झालं पुढे? तसे महाराज निघाले इकडे. काय ते शिवाकाशीला मारून टाकलं,
कारण त्यांना कळलं हा खरा शिवाजी नाहीये. आणि मग सगळं सैन्य चिडलं आणि महाराजांच्या शोधार्थ निघालं. हो ना, बरोबर ना? आणि महाराज कुठे? दुसरीकडे अजून 2 तास तरी वेळ होता. त्याच्या आधीच त्या फौजेनी गाठलं. मग आता इथे आले बाजी प्रभू देशपांडे. ते म्हणले, महाराज तुम्ही पुढे व्हा. तुम्ही विशाळगडावर पोहोचेपर्यंत मी शत्रूला खिंड ओलांडू देणार नाही, काही झालं तरी. राजांना खरं तर जावत नव्हतं आपल्या अशा जीवाभावाच्या सख्याला सोडून, मित्राला सोडून, मावळ्याला सोडून. पण काही इलाज नव्हता, कारण स्वराज्य महत्वाचं होतं. म्हणून ते थोडे सैनिक घेऊन पुढे निघाले आणि बाजीप्रभूंनी खिंड अडवली. बरोबर. आणि मग काय केलं त्यांनी? बाजीप्रभूंनी काय काय युक्त्या केल्या? म्हणजे शिवाजी महाराजच फक्त युक्ती वाले नव्हते, युक्ती करणारे नव्हते. त्यांचे मावळे, त्यांचे शिपाई सुद्धा तसेच होते. काय केलं त्यांनी ते तर लक्षात आहे का? त्यांनी दगड तुकड्या केल्या. सैनिकांच्या तुकड्या केल्या ना. मग मी कोणाचं उदाहरण दिलं होतं तुकडी करताना? तुकडी म्हणजे काय सांगताना कशाचं उदाहरण दिलं होतं? कोणाचं वर्गात लक्ष नसतंय. हा, आपण कठीण. शाळा बंद करूया का? कंटाळा आलाय का तुम्हाला सगळ्यांना? कोणाचं हे उदाहरण? बघा सगळं गोष्टी रूपानीच आहे, पण थोडस लक्ष देऊन वाचलं तर छान धडे आहेत सगळे. तुम्हाला कळेल ना तुमचा राजा कसा होता, आज ज्यांच्यामुळे आपण आहोत भारतात, होय की नाही? हा, आणि शिकण्यासारखं खूप आहे ना त्यांच्याकडनं. विसरलात का? सीआयडीचं उदाहरण दिलं होतं तुकड्यामध्ये, आहे की नाही, शोधायला. एका बाजूनी दया जातो, एका बाजूनी उर्वी जाते, असं दिलं होतं ना. तसंच त्यांनी केलं ना. आपले थोडेच सैनिक होते त्यांच्याकडे, पण तरी त्यांनी त्याच्या तुकड्या केल्या आणि सगळ्यांनी दगडगोटे जमा केले आणि जसं सैन्य आलं तेव्हा भराभरा भराभरा खाली टाकले. डोक्यात दगड पडल्यावर काय झालं? त्याला सैन्य लागलं. पहिली तुकडी किती पराभूत जवळचे तुकड्यांमध्ये आलेलं सैन्य ते घायाळ झालं, घायाळ झालं. जखमी झाले सगळे. पुढच्या वेळी पण तसंच केलं. तोपर्यंत राजा आणखीन पुढे गेले की नाही. त्यांनी शत्रूला ओलांडूच दिली नाही खिंड, त्यामुळे शत्रू अडकून बसला. आणि आता शेवटी त्यांच्यावरही हल्ला झालाच बाजी प्रभू देशपांड्यांवर. पण जोपर्यंत तोफांचे आवाज आले नाही तोपर्यंत त्यांनी एकाही शत्रूला जाऊ दिलं नाही पुढे. जाऊ दिलं नाही पुढे. जसा तोफा बाजी प्रभूंनी प्राणाची शर्थ केली. म्हणून शिवाजी महाराज काय म्हणले की ही खिंड बाजीप्रभूच्या रक्ताने पावन झाली. पावन म्हणजे पवित्र, कारण त्यांनी राज्यासाठी प्राण दिला ना, आपल्या स्वराज्यासाठी प्राण दिला ना. म्हणून त्या जागेला, त्या खिंडीला नाव पडलं पावनखिंड. पावनखिंड. पावनखिंड म्हणजे बाजीप्रभू देशपांडे. सिंहगड म्हणजे माहितीये का? तानाजी मालुसरे. हा, बरोबर. गडाला पण सिंह गेला, ते पण आहे. सगळ्या छान छान आहेत. आता पुढचा लाल महाल आहे. लाल महालला मी भेट देऊन आली, पण ते त्याचं रिनोव्हेशन झालेलं होतं, नवीन बांधलेलं आहे. आता काय किती जुनं आहे गोष्ट. 400 वर्ष झाली सगळ्याला. जुनं काहीच नाहीये, पण ठेवलंय त्यांनी छान. म्हणजे सगळे फोटोज वगैरे अगदी लावलेले आहे इव्हेंट्सचे. सगळ्या ज्या ज्या घटना घडल्या त्या घटनांचे असे छान फोटो वगैरे लावलेले आहेत. फोटो काढू देत नाहीत त्यामुळे मी फोटो नाही काढले, पण बाकी छान होतं. म्हणजे लाल महाल छान होता. ते तर लाल आता महाल तिथंच ना जिथं शिवाजी राजांनी शाहिस्तेखानाचे बोट कापली. कापले. ठीक आहे. तर पुढचा धडा तोच आहे आपला. हो. तर आता जिया, तू कुठल्या वर्गाला शिकवशील ग? जिया राहिली आहे. मी एकदा पुन्हा सांगणार आहे पटकन. मला किंवा मॅडमला फोन करून सांगा तुम्ही काय शिकवणार आहे ते. कळलं का? तिथे पुढच्या आठवड्यात, या आठवड्यात नाही. नकोय. जिया, सगळ्यांनी एक एक वर्ग घ्यायचा आहे 10-10 मिनिटासाठी. स्वरा राहिली, जिया राहिली. स्वरा सांगा पटकन. पुढच्या बॅच मध्ये घेऊ. स्वरा पण जरा बरं, स्वराला पुढच्या बॅच मध्ये. ठीक आहे. जिया सांग, जिया घेतेस का काही? आहेच नाही. पुढच्या आठवड्यात घ्या, त्याच्या पुढच्या अजून दोन वर्ग, 4 वर्ग अजून आपले आहेत. परीक्षा 3 पण वर्ग. घेणार. परीक्षा घेणार. परीक्षा. ती परीक्षाच तुमची.
24 तारखेला आणि एक एक उतारा पाठ करायचा आहे. आपली 24 कधी येतो आपला 12, 19 आणि 7, 9, 7, 16, 26 तारखेला परीक्षा घेऊया का? होतात 12 वर्ग. घेऊया. होतात. एक उतारा पाठांतर 26ला नाही, 1 मिनिट, 3 मेला 12 वर्ग होतात मॅडम. 3 मेला होतात का? हम्म. 3 मेला घेऊ. घेऊया, चालेल. 4, 5, 6, 7, 8, 9 झालेत आता. 12 आणि 7, 19, 26, 3 मे. हम्म. 3 तर मेला. आरव तू घेतो का एखादा वर्ग? आरव तिळवे नाही तुझ्या होत. वर्गात जाशील का? नाही, नाही. तू ते ते राहू बॅच मध्ये. अनुप्रास अलंकार नाही, आपल्याच वर्गात. ते लहान आहेत, त्यांना पुढच्या वेळी घेऊया. पुढच्या वेळी घेऊया, चालेल. जिया घेतेस का? त्यांना त्या आवाज यायला. पाहिजे ना की कोणतरी हा. आपल्या काय म्हणते शिकवायला. जिया काहीतरी, जिया म्हणते काहीतरी. काय म्हटलं जिया? मॅम आता आवाज यायला, लाईट गेलेली परत. बरं, हे बघ, पुढच्या शनिवार किंवा रविवारी एखाद्या वर्गात जाऊन 10 मिनिटं शिकवायचं आहे. हो कुठल्या मॅम. वर्गात शिकवशील सांग? मॅम कुठला पण. कुठल्या पण नाही. एक शनिवारी 7 ते 8 आहे, रविवारी 10 ते 11 आणि 11 ते 12. शनिवारचं येते. शनिवारी घेते. हो मॅम. बरं, शनिवारी सुरभी आणि हा शनिवारी संध्याकाळी आहे वर्ग. संध्याकाळी आहे ग शनिवारी. तुझा का क्लास वगैरे असतो का? नाही. नाही. बरं, मग त्याच्यात मी टाकणार आता. मी एक वेळा जिया झाली 7 ते 8, सुरभी झाली 7 ते 8 शनिवार. ठीक आहे, ठरवून ठेव काय घेणार आहेस. रविवार सकाळ 10 ते 11 पूर्वा, अनघा अद्विका बालरंग, निर्मिती रविवारी 11 ते 12 मध्यम गट. काय निर्मिती लक्षात आहे ना? मॅम रविवारी कोणती तारीख? सकाळी 11 ते 12. कोणती तारीख? तारीख तू काढ बघू तारीख. काय सगळं आम्हीच सांगायचं का काय? भारी आहे. हा, टाक जा या बघ. रविवारची 12 आहे, तर पुढच्या रविवारची किती असणार आहे? राहील. पुढच्या रविवारी. ठीक आहे. हा, किती तारीख असेल पुढच्या- माहित नाही तुम्हाला तारखा कशा काढतात? किती दिवसानंतर नेक्स्ट पुढचा रविवार येणार? या रविवारची 12 तारीख आहे. तर काय रे? 9 दिवस. मॅम 9 दिवस. अगं बाई. कोण म्हणलं 9 दिवस? मॅम 7 दिवस. नक्की सांगा 9 का 7? मीर मोज बघूया. मॅम 9. 9 कसं येईल रे? 9 दिवस. 9 कसं दिवसाचा आठवडा असतो का? कसा असतो? मॅम कारण आज फ्रायडे आहे. अरे पण तसं नाही रे, रविवार मध्ये किती दिवसाचा फरक आहे ते विचारत आहे मी. मॅम मग 6. 7 रे. 7 7. आठवड्याचे दिवस 7 असतात ना. मग आता या रविवारची 12 तारीख आहे, तर पुढच्या रविवारची किती तारीख असणार आहे? 19. 19. ठीक आहे. काय निर्मिती हा. कळलं का? अजूनही त्याच्यातच आहे, कॅल्क्युलेशन चालू आहे. गणित मॅम करणं चालू काहीतरी आहे. विचारायचं काय? होतं. बोल. मॅम कुठल्या लेसनचं? काय कुठल्या लेसनचं? कोण म्हणते? मॅम मिहीर. काय विचारतोय? परत फेज झाला. मॅम कुठल्या लेसनचं? कसलं लेसन? मॅम त्या बुक मधनं. काय अच्छा, विचार? बुक मधलं लेसन का? हा, ते झालं आहे. तू व्हिडिओ पाहून घे एक वेळा सगळे. ठीक आहे. 10 मॅम कारण मला प्रिंट आउट घ्यायचं होतं. 10 11चा प्रिंट आउट घेऊन ठेव. आणि उतारा पण पाठ करायचा ना. 2 घे मग. आपले आता शिकवून झाले 2 धडे ना. गड आला पण. मॅम ते लेसनचे नंबर सांगतात का? 42, 42, ठीक आहे. 42, मॅम 43, 44. हा, मॅम नुसतं तेवढंच.
अरे आधीचे पण झाले धडे, जरा वाचून पहिले तू व्हिडिओ बघ, तुला कळेल. ठीक आहे. ठीक आहे मग. औरंगजेबापासून शिकवलं ना मॅडम? हो, नवव्या औरंगजेब नाही, अफजल खान पासून. अफजल खानापासून. हा, 9वा धडा, 9, 10. 9-10 दोन्ही धडे झाले. आता 11वा घेणार आहे आपण. 9, 10 आणि 11 तीनचं उतारा प्रिंटआउट. कशाचं कराल? जे छानसं येतं त्यातलं करा, जे तुम्हाला समजलं ते. मॅडम, उतारा पाठ करायचं म्हणजे काय सांगायचं त्यांना? हा? पाठ उतारा करायचं. पाठ करायचं म्हणजे काय? म्हणजे उतारा तेवढं पाठ करायचा. वाचून त्याच्याबद्दल सांगायचं का? नाही, पाठ शब्द पाठ करायचा उतारा. अच्छा, तसं का? हम्म. म्हणजे मग एक 2 पॅरेग्राफ वगैरे. हा, साधारण मिनिटभर तरी व्हायला पाहिजे. वाचनाची परीक्षा कशी असते आपली, तसं पाठांतर. पाठांतर का? बरं, टोळी ठीक आहे. पाठ करा किंवा कविता करा, काही चालेल. कविता एक पाठ. हा, पाठांतराचंच घ्यायचं तर मग उतारा पाठ झाला तर करा, म्हणजे होईलच. एखादा छोटासा छानसं ज्याच्यात छान गोष्ट तुम्हाला कळली आहे त्यातला उतारा घ्या, कुठलाही किंवा घ्या. मग कविता. हे बघा, किंवा आपल्याला कविता. काय पाहिजे की समोर येईल ते आपल्याला सादर करता आलं पाहिजे. त्यामुळे कुठलाही घ्या, उतारा पाठ करा किंवा कविता पाठ करा, काहीतरी करा, नवीन करा. एक्झाम कधी आहे? एक्झाम घेऊया, केव्हा घेऊया तुमची? 3 मे. 3 मे. त्या मुली आधी संपवत आहेत मोठ्या गटाचे. त्या दोघी 3 तारखेला नाही आहेत अवेलेबल. हो का? बरं, मग ती 2 मेला संपणार का? नाही, त्या एप्रिलच्याच आहे शेवटच्या. म्हणजे आता काय येईल ते आता. आपण पण घेऊ शकतो मध्ये, मग चालेल. हा, पण 26 एप्रिलला घेऊ. 26 एप्रिलला घेऊन टाकू. चालेल. 26 एप्रिलला आपली परीक्षा राहील. त्याच्या आधी आपला आणि त्याच्यानंतर एक धडा जो राहिला तो आपण नंतर पूर्ण करू, एक क्लासमध्ये. ठीक आहे, ते होऊन जाईल. तर कारण बापू म्हणतात ना, सगळी शाळा एकदम संपवा म्हणून. हा, अच्छा, 26 नंतर त्या घेणार नाही आहेत का? त्या दोघी नाही आहेत. हो का? म्हणजे अवेलेबल नाही आहेत, मग परीक्षा घ्यायला त्या पाहिजेत ना. त्याचं घेऊ द्या ना, एक क्लास, आणि काय फरक पडत नाही त्यांना. आपण पूर्ण शाळा 3 मेला संपवून टाकू. तसं बाकीच्यांच्या हा, विचारूया बाकीच्यांना काय विचारायचं. चालेल. हा, तर तयारी चला. लागा. परीक्षा अशीच राहील. थोडं लिहायला सांगू, डिक्टेशन टाईप, आणि थोडं ओरल, दोन्ही परीक्षा राहील, तोंडी आणि लेखी. हा, आणि धड्यामध्ये थोडे वाक्प्रचार घेतले आपण, ते वाक्प्रचार. तेच काहीतरी लिहायला सांगू, काहीतरी अर्थ विचारू, अशी मिक्स परीक्षा असेल. हा, प्रत्येकाची वेगळी असेल. म्हणजे आम्ही कशाचा अभ्यास करायचा? आता शिकवतो सगळ्याचा. व्हिडिओ बघा. सांगितलेत, समानार्थी शब्द सांगितलेत, होय की नाही? लिहिलेत ना तुम्ही? म्हणी सांगितल्यात, ते सगळं रिवाइज करायचं. ठीक आहे. एक पाठ पाहिजे, काहीतरी कविता किंवा उतारा, कुठल्याही पुस्तकातला चालेल. जे छान पाठ होईल आणि म्हणून दाखवता येईल ते सगळं करा. सुलभ भारतीची पुस्तकं असली ना तुमच्याकडे, त्यातलं पण चालेल, काही करा. अरे, कविता किती साऱ्या छान झाल्या आपल्या, बैलपोळा वगैरे. झालेला नका करू, नवीन करा. बैलपोळा तशा प्रकारचे नवीन, तशा याच्यातल्या एखादी नवीन कविता घ्या. किंवा एखादी आईला विचारा तिच्या लहानपणची. चालेल, ठीक आहे. ज्यांना पण बरं वाटेल की आपल्याला जुनं आठवायला मिळालं म्हणून. झाले, शिकलेला नको, नवीन करा. कळलं का सगळ्यांना? तोंडी परीक्षा राहील, त्याच्यामध्ये कविता म्हणून दाखवायची आहे किंवा उतारा पाठ करून म्हणून दाखवायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर वाक्प्रचार राहतील, काही म्हणींचे अर्थ राहतील, विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द जे आपण धड्यांमधनच घेतल्या तेच राहतील. ठीक आहे. आणि वाक्प्रचार. आणि मग त्या धड्यांवरचं समजा विचारायचं असेल तर एखाद्या धड्यामधलं तुम्हाला काय कळलं ते पण आम्ही विचारू शकतो.
ते आतापासून सांगून ठेवत नाही. त्यामुळे धडे वाचा. दोन्ही धडे वाचा शिकवलेले त्याचे. सध्या तरी. हा, ठीक आहे. आणि चालेल. थोडीच परीक्षा असेल, असं टेन्शन वाली नसेल. आणि डिक्टेशन मध्ये लिहून दाखवायचंय तुम्ही कसं लिहिता ते शुद्ध लेखन. ठीक आहे. शुद्ध लेखनाची परीक्षा असेल. तर असं एकंदरीत स्वरूप असणार आहे परीक्षेचं. त्यातलं सांगायला भरपूर सांगितलं आम्ही, त्यातलं थोडंसंच घेऊ. करा एवढं सगळं. 100% अभ्यास केला की 75% मार्क मिळतात. हो ना? हो. हा, ठीक आहे. त्यामुळे आपण 150% अभ्यास करू, 100% मार्क मिळवू. रिझल्ट लागले का नाही? झाले की नाही ओपन डे? रिझल्ट आले का सगळ्यांचे? वा, टाळ्या वाजवत होती. चला सगळ्यांना हो अभिनंदन. सगळ्यांचं 2-3 अभिनंदन. आठवडे झाले. 2-3 आठवडे झाले. अरे वा वा. अंश, रिझल्ट आला का? ते मस्त. आरव तुझा, अनघासिका, निर्मिती सगळ्यांचे आले. जिया तुझा? हा मॅम. रिझल्ट लागला आणि पुढच्या महिन्यात शाळा पण सुरू झाली. शाळा पण सुरू झाली. अय्यो, ठीक आहे. नंतर लगेच सुट्ट्या पण लागणार आहे, तेव्हा आपल्याला पण सुट्ट्या नाही, राहणार. आज सुट्टी लागली. आज संपली. अच्छा, आजपासून सुट्टी लागली. हो, ह्याच्या आधी 2 आठवड्यासाठी 8वी होती पुढच्या वर्षाची. सर्व हा. असं फक्त बिगिनिंग. मग आता सुट्ट्या आहेत. अच्छा, छान. आठवीत गेली तू? हा, आठवीत गेली. हो. हो, सुरभी पण 8वीत ना? हो. हो. हा, बरेच जण. निर्मिती 9वीत. निर्मिती? मी 8वीत गेली आहे. अच्छा, निर्मिती 8वीत. या चल. तेवढी 8वीत गेली. हा, आणि अनघा चला. का 7वीत ना? 7वीत गेली. भेटूया. चला, आता आपण रविवारी नाही भेटणार, आपण पुढच्या रविवारी भेटूया. आणि मी आता टाकणार आहे की कोण कोण कुठल्या वर्गात जाणार आहे. ज्यांची नावं आहेत त्यांनी आपापल्या आम्हाला आधी सांगायचं काय तुम्ही करणार आहे, शाळेत सांगणार आहे ते. ओके. तिथे जाऊन नकोय, आम्हाला सरप्राईज नकोय. कळलं का? ठरवून सांगा. ठरवून सांगा की काय करणार आहे. तयार करा आणि सांगा आम्हाला. ठीक आहे का? चालेल. चला भेटूया. येस. 8:45 झाले. चला, बाय. बाय. शुभरात्री सगळ्यांना. बाय मॅम.